मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित आश्रमशाळा मोहोपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक। इयत्ता 6वी, प्रकरण क्रमांक 1, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन। बघा विद्यार्थी मित्रांनो, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि त्या निरीक्षणावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा। पक्षी कोठे आहेत? गायी कोठे चरत आहेत? रस्ता, झाडे कोठे आहेत? नदी कोठून वाहत आहे? विमान कोठे आहे? मासे कोठे दिसत आहेत? होडी कशावर तरंगत आहे? वरील प्रश्नांचा विचार केला असता वरील आकृतीमधील विविध घटक हवा, पाणी आणि जमीन येथे राहतात असे तुमच्या लक्षात येईल। पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे पाणी, जमीन यांच्याशी संबंधित आहेत। जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हणतात। तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणांत असतो। हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरण यांच्या भागाला जीवावरण असे म्हणतात। पृथ्वीची आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत, हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत। पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर असतो। पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे। यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे। पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला शेजारच्या आकृतीवरून लक्षात येईल। या आकृतीमध्ये पाण्याचे प्रमाण 71% व जमिनीचे प्रमाण 29% आहे। म्हणजेच सरासरी पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचे प्रमाण हे जास्त आहे। म्हणजेच स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो। म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो। आता आपण या तीनही घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। या 3 घटकांपैकी सर्वात पहिला घटक म्हणजे हवा। पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये आणि वातावरणातील हवेमध्ये विविध प्रकारचे घटक असतात। तत्पूर्वी आपल्याला वातावरणाचे 5 थर कोणते हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत। ते 5 थर म्हणजे तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर। या प्रत्येक थरामध्ये वायूंचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते। तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या
सुमारे 80% वायू असतात. स्थितांबरात हे प्रमाण 19% असते. दलांबर व अयनांबरामध्ये वायूंचे हे प्रमाण कमी कमी होत जाते. तसेच बाह्यांबर आणि त्या पलीकडे आपल्याला कोणत्याही प्रकारचे वायू आढळत नाही. हवेमध्ये असणारे विविध जे काही घटक आहेत हे सोबतच्या आकृतीमध्ये स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू व घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. हवेतील या विविध घटकांचे प्रमाण आपण पाहिल्यानंतर या हवेतील वायूंचे काही उपयोग आहेत. त्यामध्ये नायट्रोजन हा जो काही वायू आहे तो सजीवांना आवश्यक अशी प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. त्याचबरोबर ऑक्सिजन सर्व सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे. ऑक्सिजन शिवाय सजीव जिवंत राहू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्या ज्या आहेत त्यामध्ये या वायूचा वापर केला जातो. आर्गॉन हवेमध्ये असणाऱ्या या आर्गॉन वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये केला जातो. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विमान पंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. निऑन जाहिरातीच्या साठी आणि रस्त्यावरच्या दिव्यांत वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये याचा वापर होतो. तसेच झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या वायूचा वापर होत असतो. असे हवेतील विविध जे काही घटक आहेत या घटकांचे काही उपयोग आहेत जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.